मंडळी, जय महाराष्ट्र. तुम्ही कसे आहात? तुम्ही मजेतच असाल. आज शुभम सुभाष कदम या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत. आज आज मी दादरला गेलो होतो. म्हणजे उद्या गुरुवार आहे. गुरुवारसाठी फुलं आणायला ऐकायचं ते घट बांधतात ना, घट बांधतात त्याच्यासाठी फुलं आणायला गेलेलो. आज थोडेसे बोल फुलं आणूया, थोडंसं डेकोरेशन करूया म्हणून आज डेकोरेशन साठी मी डेकोरेशन काय काय आणलंय ते पण दाखवेन थोड्या वेळात. तर ह्या व्हिडिओ मध्ये नेक्स्ट मध्ये थांबा. जय जय महाराष्ट्र. बघा मी आता डेकोरेशन फुलं आणली होती, आता डेकोरेशन चालू केलंय मी. कसं करतोय बघा, हे बघा चालू आहे डेकोरेशनचं काम. काम चालू आहे, सगळं करतोय मी. बघा इथं फुलं लावतोय मस्त की. बघा कशी लावले, मला पण कशी आवडली तर सांगा मला. तुमचे पण कमेंट मला येऊ द्या. ठीक आहे, कसं लावतोय. गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात तुम्ही? आज गुरुवार आहे, आज तयारी चालू आहे. बघा काल तुम्हाला सांगितलं गुरुवारची तयारी चालू आहे म्हणून, तर डेकोरेशनचा केलंय ते बघा मी कसं केलंय ते पण दाखवतो. बायकोची पण तयारी चालू आहे बांधण्याचं, ते तुम्हाला दाखवतो. बघा मी डेकोरेशन केलंय बघा कसं मस्त होती. कसं आवडलं तुम्ही सांगा मला. छान चालू आता बायकोची मांडणी चालू आहे, तयारी चालू आहे. घेते आता मांडणीची तयारी झाल्या, मांडल्यावर कसं मस्त तुम्हाला दाखवतो मी. चला तर मग अशी तयारी करून गेले, बायकोने तयारी करून घेतली. बघा मार्गशीचं घट बांधून ठेवले बघ असे, तुम्हाला दाखवतो. बघा मी पण सकाळी पूजा केली, देवपूजा मस्त होती. मध्ये मध्ये येते, काही कामं नाही. हे बघा मी दाखवतो. देवपूजा चालू आहे. सो आता देवपूजा करून झालेली आहे, आता घरातली कामं आवरायची आहेत. बघ कशी करते, लाजते लाजारू. तसं काय कधी तिने युट्यूब मध्ये आलीच नाही ना, त्याच्यामुळे लाजते. माझी मम्मी पण पाया पडते. पाठीमुळे घट बांधलाय, दिसतंय ना. डेकोरेशन कसं झालं ते पण मला सांगा कमेंट मध्ये. एवढे मेहनत घेते बायको. काय बोलली माहितीये का मला, तुम्ही एवढं कसे कळलं, मला माहितीच नाही, मला सांगितलंच नाही. बोल तुला काय सांगायचं. आणि आमचा घट पण कसा मांडलाय ते पण सांगा कमेंट्स मध्ये. बाय, गुड नाईट, बाय. कोथिंबीरची तयारी चालू आहे. आमचा किट्टू मध्ये मध्ये पडतं. कोथिंबीरच्या वड्या बनवायच्या आहेत. काय काय जेवण बनवते एक एक थोडंसं टाकतो मी, पण दाखवतो पण तुम्हाला. टाकतो म्हणजे दाखवतो, असं नाही. कोथिंबीरचा आता बेसनचं पीठ घेतलं आणि सगळं काय काय टाकलं ना त्याच्यामध्ये. कोकमचं सरप नाही रे, कोकमचं साळ. अच्छा, चिंचचं पाणी पण. टाकलंच का? अच्छा, तेल. ओके, बेसन. हा ते मी सांगितलं बेसन. बघा नंतर ऑर्डर झालं ना की मी सांगतो. आता आलं लसूण आहे, आलं लसूणची पेस्ट पण. हो ठीक आहे, धन्यवाद. नंतर दाखवतो. इकडे स्वर्गलोकी विचारताना एकदा श्री महालक्ष्मीच्या मनात आले की आपण राजा भद्रेश्वराच्या राजमहालात जाऊन निवास करावा, जेणेकरून राजा अधिक सुखी होईल व आपल्या प्रजेला तो अधिक सुखी ठेवणार. अशा विचार करून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले. वृद्ध तळपत होतं. ती दारासमोर जाऊन उभी राहताच एक दासी लगेच पुढे आली व तिची चौकशी विचारपूस केली.
बुद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता उत्तरली, देवी माझं नाव कमला, माझ्या पतीचं नाव भुवनेश, द्वारकेला आम्ही राहतो. तुमच्या राणीला तिच्या सुख समृद्धी व शांती लाभ होऊन त्यांची मनशांती कधी विचलित होणार नाही. त्यांचे सफल मनोरथ पूर्ण होतील. मात्र ऐश्वर वैभव श्रीमंती आल्यावर मातू नये, घेतला वसा सोडू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे नामस्मरण करून महालक्ष्मीचा महिमा निश्चिंत करण्यास विसरू नये. महालक्ष्मी मातेचा हा व्रत महिमा साकीर्त भक्तांची सफल कामना अशी महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुखरूप संपूर्ण. मित्रांनो, आता बघा मी नैवेद्य दाखवलंय. नैवेद्य बघा दाखवलंय देवाला. काय काय बनवलं ते पण दाखवतो. हे बघा, इथं आहे हे डाळ आणि इथे आहे पुऱ्या आणि आहे पापड आणि कोथिंबीरची, तुम्हाला स्पेशल मला आवडतात कोथिंबीरची वड्या. आणि इथं आहे राईस भात आणि इथं आहे खीर. एक नंबर दिसते खीर बघा. चला नंतर तुम्हाला आता दाखवतो. चला बाय. तो गाईज, आता आम्ही आमचा ब्लॉग इथं एंड करतो. कसा वाटला ब्लॉग हा एक कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बाकीचं नाही माहित. गुड नाईट, गुड मॉर्निंग. गुड नाईट, गुड मॉर्निंग पण आमचे होते कधी कधी. टेक केअर, बाय. जय महाराष्ट्र, बाय. कहां से आते हैं?